करून द्यायचंय सारा पेटाचं आहे. मग पेटो ना, उठ ना. काय झालं आता निघू राहिले लोक घरी. मग? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा विषय कसा माहिती आहे का, आता वाजले सकाळचे 9:30 वाजले असेल आता. तर आम्हाला करायची आज मक्का गोळा. तर तिघं पण आज शेतामध्ये आलो आहे आणि मक्का गोळा करायला हा टप आणायला गेलो होतो. टप आणला आहे, आता मक्का गोळा करू. आजचा ब्लॉग शेतामध्ये आहे. तर भीमराव, ओ भीमराव. सो गाईज, आता एवढं पूर्ण वावर झालं आहे. हे वावर आहे ना, हे पूर्ण झालं आहे. आता वाजले असून 10 10:30, पण वावर पूर्ण झालं आहे. अँड आता पाहू, थोडंसं राहिलं, एवढं थोडंसं राहिलं इथपर्यंत, तेवढं करू मग भेटू. काय रे ओय बिटवा, काम करायचं आता. रेस्ट टाइम झालाय. तर आता भैया डायरेक्ट फुलाच्या वावरात आलोय. सो आता जामा खायला चाललोय तिकडं खालच्या वावरात. वाळू राहिले काय म्हणे हे फुलं? भीमराव, तुम्ही काय म्हणणार आहे या फुलाबाबत? बरं, काय आहे? चांगले आहे. तुम्ही काय म्हणणार आहे? हा, फुलावर पाय नको देऊ ना. सो काही इकडे आलो होतो जाम बिम खायला. आता जाम डिम खाल्ले. आता चला परत जाऊ कामाला. धंदे, बेरोजगार थोडी आम्ही तुमच्यासारखे. सेल्फी स्टँड पाहिलं सम्राटच गाणं आहे, आलं नवीन. 12 वाजेला येणार होतं ते संडेला. क्या हो गया भाई? तिकडे साईडला करावं लागेल ना. तिकडे नाही ते तोंड. सो गाईज, आता इथं साप निघला होता. इथं साप निघला होता. ती साप गेलाय नळ्यात. सापडला तर काही नाही, पण आता हो पण केलं गेला तो. आता मस्त खंद बिनलं होतं, पण धुपण केलं. आता सापडणार तर नाही तो. कमेंट केले सापडेल मला. नाही केलं सापडत. सो गाईज, आता जेवणाचा टाइम झालाय. आता आम्ही सकाळी जेवण नव्हतं आलो, त्याच्यामुळे आम्हाला भूक लागली आहे. तर नाश्ता आहे, जेवण नाही आहे. तर चालू आहे हे बघा. अरे बापरे, भात आपलाय मग. भात जर असलं तर Make the choice to give into the juvenescent voice, and if all goes well we coincide, a union of the blind leading the blind. सो गाईज, आता जेवण वगैरे झालंय. भीमराव भाऊचं माझं फक्त, भाऊचं बाकी अजून जेवण झालं रे. याचं जेवण बाकी आहे. तर परत कामाला जायचं आता. चलो. अरे चावी, गाडी चावी इकडे कोण फेकली तर? चलो. सो गाईज, आता परत कामाला रेडी झालोय. जेवण बिवण झाले, जास्तच खाल्लं वाटतं. हो, काम करू आता परत. चलो.
मित्रांनो आता नाही का पूर्ण आम्ही वावरातलं मक्का उचलली आहे. दीपक भाऊ ॲड झाले आम्हाला आता. इकडं भीमराव भाऊ ॲड झाले. तिकडं परत रावणावाने कामाला लागलं आहे संकेत. इकडं आम्ही बसले तिघं जण, काहून की रेस्टचा टाईम झाला. संकेत रेस्ट घेत नाही, डायरेक्ट कामाला लागतो. बसलो थोड्या वेळ, परत लागू कामाला. घे ना गौऱ्या तिकडं काय काम तर मका सोडित नाही अरे. काम करता करता झाले भांडणं. तर काम करता करता झाले भांडणं. तर मित्र आता नाही का, आता चाललोय तिकडे परत जामं खायला. जामं बिमं खाऊ. काय जामं आहे तर खायचे भाऊ. चाललो जामं खायला. हा नसल्यावर कुठं खाणार आहे. आता दीपक भाऊ बी ॲड झाले जामं खायला. पहिले आम्ही तिघच गेलतो, आज 4 जण चाललोय. दीपक भाऊ चक्कर मारून या म्हणलं. हा तर आम्ही जामाचे झाडं पण लावलेले खूप, आणि खाली सीताफळाचे झाडं आहे. अँड आम्हाला हे फक्त खाण्यासाठी लावले आम्ही शेतामध्ये. 2 पोर आहे बा आपल्या गावात. पोरं इकडे मळ्यात राहते बाय. किडण्याच्या बहिण ते नाही का केली ना आमची दिवशी. पोरग पोरगी ते बी. पोरी आहे. पोर म्हणतो मी. कारण आपलं रक्त एक राहतं. 4 एक नसलं तरी चाललो, पण रक्त एक राहतं ना. म्हणजे तो काय म्हणणं आहे. तो आता पुढं कोणाच काय होतं. ज्याला जुडवे झाले दुसरं मारून टाकायचं. मला नाही करून जोडवा. गौरव सो गाईज ही आमची ईर आहे, विटांची. विटाची ईर आहे. हे माग वय पावत येतात तुला. मग मोटर चालू केली आत्ताच. माशा लहानपणीपासून पाहतो आम्ही त्या माशा. तर गाईज इकडे आलतो फोन चार्जिंग लावायला संकेतच्या फोनमध्ये राहिली होती 1% चार्जिंग. अरे बापरे, अरे बापरे. अक्षू तू एकटीच येऊन राहिली काय एवढ्या वावरामध्ये? अक्षू तू एकटीच येऊन राहिली काय? हां अरे बापरे. कुठे गेलती तू? कुठे हिंडत होती? अरे बापरे. तर मित्रांनो सगळं काम वगैरे सगळं झालं आहे. आता घरी जायचा टाईम झाला आहे शेतातून. तर मस्त फ्रेश झालो आहे अँड घरी जातो आहे. तर बघू आता तर ब्लॉग एंड करायचाच टाईम झाला आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन टॉपिक घेऊन. तर बाय. सबस्क्राईब. शेतकरी टॉपिक होता आजचा, गोड शेतकरी टॉपिक. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगला काहीतरी नवीन घेऊन. अँड सो आता बाय. आता आम्ही पण दमलो आहे, तुम्ही पण बोर झाले आता एवढं ब्लॉग पाहून. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. लाईक सबस्क्राईब अँड शेअर माझा व्हिडिओ.